दलित पॅंथरने पुकारलेला बहिष्कार एक प्रकारे यशस्वी झाला होता. आमचा मोर्चा हा तरुणांचा मोर्चा होता आणि त्यामुळे तारुण्य सुलभ अशा घोषणा दिल्या जायच्या. ऊर दलिता भुका कंगाल, बंदुकीला हात घाल, आणू आणू समतेचं राज्य आणू, गाडू हिंदुत्ववाद गाडू, बोल दलिता हसला बोल, हिंदू राज्य पर हल्ला बोल, लानी है हमें आज़ादी लानी है, गोळीला दलित पोळीला भट, इस देश का क्या है नाम, भारत है या हिंदुस्तान. 9 मार्च 1973 रोजी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीवर दलित पॅंथरने बहिष्कार टाकला आणि इथूनच एक वेगळी चर्चा सुरू झाली. लोकांना वाटू लागलं की दलित पॅंथर ही केवळ सामाजिक संघटना नसून एक राजकीय शक्ती बनत आहे. जरी पॅंथरने स्वतःला सामाजिक चळवळ म्हणून मांडलं होतं तरी या बहिष्कारामुळे रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार पराभूत झाले असा प्रचार केला गेला आणि काही जणांनी तर पॅंथरला थेट राजकीय ठरवण्याची घाई केली. या पार्श्वभूमीवर स्वातंत्र्यानंतर 26 वर्ष उलटूनही दलितांना खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळत नाही याचा निषेध करण्यासाठी दलित पॅंथरने एक मोठा निर्णय घेतला. 14 ऑगस्ट 1973 रोजी विधानभवनावर मोर्चा नेण्याचा. 9 मार्च 1973 रोजी झालेल्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमुळे दलित पॅंथरने पुकारलेला बहिष्कार एक प्रकारे यशस्वी झाला होता आणि रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवारांना पराभूत होण्याचे कारण हे दलित पॅंथरच आहेत अशा प्रकारचा आमच्यावर शिक्का मारण्याचा प्रयत्न झाला. म्हणजेच आम्हाला राजकीय ठरवण्याचा प्रयत्न करण्यात आला. याला उत्तर म्हणून एखादा जनआंदोलन उभारावं आणि लोकांच्या लक्षात आणून द्यावं की आम्ही आमचं काम केलं आहे, आम्ही राजकारण केलेलं नाही हे सांगण्यासाठी एक बैठक 15 जुलै 1977 या दिवशी ज्या ठिकाणी मी राहत होतो म्हणजे बापटरोड, सिद्धार्थनगर, कमांडपुरा या ठिकाणी बैठक झाली. या बैठकीच्या अध्यक्षांनी राजा ढाले होते आणि त्या बैठकीला आमचे सगळे त्यावेळेचे महत्त्वाचे कार्यकर्ते हजर होते. उदाहरणार्थ भाई सगाले होते, अविनाश पातेकर होते, जगताप होते, किसन फुलपगार होते, अनेक लोक त्या बैठकीला हजर होते. आणि त्या ठिकाणी असा निर्णय घेण्यात आला की 14 ऑगस्ट 1974 या दिवशी एक मोठा मोर्चा काढावा आणि त्या मोर्चामध्ये नेमकं आपल्या मागण्या काय असतील, आपलं म्हणणं काय हे ठरवण्यासाठी एक कमिटी स्थापन करण्यात आली, निवेदन करण्यात आली होती. आणि हे निवेदनाचं काम आणि सगळीकडे प्रचार यंत्रणा पोचवण्याचं काम हे जयवी पवार आणि बाई संघाने यांच्याकडे देणारं जे निवेदन द्यायचं आहे, मुख्यमंत्र्यांना निवेदन द्यायचं आहे ते निवेदन करण्यासाठी त्यासाठी एक कमिटी स्थापन करण्यात आली. आणि त्या काळामध्ये मोर्चामध्ये ज्या विशिष्ट प्रकारच्या घोषणा दिल्या जात होत्या त्या घोषणावर बंधन आणण्यासाठी म्हणून नेमक्या कोणत्या घोषणा द्याव्या हे ठरवण्यासाठी जयवी पवार आणि अविनाश पातेकर यांच्या एक कमिटी स्थापन करण्यात आली. मी आणि अविनाश पातेकर भायखळ्याच्या एका हॉटेलमध्ये पहिल्या माळावर आम्ही दोघांनी बसून नेमक्या घोषणा कोणत्या द्याव्या याचं आम्ही हे निवेदन दिलं. त्या तयार केल्या घोषणा सायक्लोस्टाईल केल्या आणि सगळ्या तरुणांच्या हातात दिल्या. त्या दिवशी असं ठरलं होतं की मोर्चा फक्त मुंबई आणि ठाणे इथल्या लोकांनी या मोर्चामध्ये सहभागी व्हायचं. विठ्ठलराव साठे यांनी मोर्चाचं पत्रक तयार करावं असं ठरलं होतं. आणि ही मोर्चा हा त्याच वेळेला एकाच वेळेला आम्ही जे निवेदन देणार होतो मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना जे निवेदन देणार होतो लिखित स्वरूपात म्हणजे एका छोट्या पुस्तिकेच्या स्वरूपात देणार होतो ते निवेदन प्रत्येक जिल्ह्यामधील जिल्हा कलेक्टरच्या कार्यालयात त्याचे जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे द्यावं अशी व्यवस्था करण्यात आली होती. म्हणजेच हे निवेदन त्यांच्या आधी 14 ऑगस्टच्या आधी 2-3 दिवस त्यांच्या हात पडेल अशी व्यवस्था करण्यात आली होती. हा मोर्चा मुख्यतः मुंबई आणि मुंबईजवळील कार्यकर्त्यांसाठी होता. इतर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी आपापल्या जिल्ह्यात निवेदन द्यायचं ठरलं होतं. त्या निवेदनात कोणते मुद्दे असतील, तयारी कितपत झाली आहे ही सगळी माहिती सर्वांपर्यंत पोहोचावी म्हणून वर्तमानपत्रातून बातम्या देण्यात आल्या. म्हणजे आंदोलन व्यवस्थित आणि संघटित पद्धतीने पार पडावं हा त्याचा उद्देश होता. त्यावेळेला यंत्रणा एवढीच आजच्यासारखी यंत्रणा सजग नव्हती आणि तरीसुद्धा आम्ही अशा प्रकारे व्यवस्था केली की जवळचा नाशिक असेल किंवा लांबचा अमरावती असेल किंवा नागपूर असेल या सगळ्या ठिकाणी हे निवेदनं
वेळेत पोचली आणि एकाच दिवशी म्हणजे मुंबईमध्ये एक मोठा मोर्चा काढण्यात आला आणि त्याच वेळेला प्रत्येक जिल्ह्यामध्ये ते निवेदन तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं. हे मोर्चाची तारीख ठरवणारं एक पत्रक मी त्यावेळेला BG देशमुख नावाचे मुख्यमंत्र्यांचे सचिव होते त्यांच्याकडे नेऊन दिलं आणि नाशिककर नावाचे जे प्रायव्हेट सेक्रेटरी होते त्यांना त्याची कॉपी दिली आणि सांगितलं की या दिवशी आम्हाला मुख्यमंत्र्याची भेट पाहिजे आणि आम्ही शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्याकडं जे अनेक पॉईंट्सवर आम्हाला चर्चा करायची आहे. मोर्चा यशस्वी व्हावा म्हणून 22 जुलै 1973 रोजी पुन्हा एक बैठक घेण्यात आली. या बैठकीत एक खूप महत्त्वाचा निर्णय झाला. मोर्चात दिल्या जाणाऱ्या घोषणांबाबत एक वाक्यता ठेवायची. कारण अनेकदा जेव्हा मोर्चा सुरू झाला की कार्यकर्ते वेगवेगळ्या घोषणा देतात आणि मूळ मुद्दा बाजूला पडतो. असं होऊ नये म्हणून संघटना ज्या घोषणा ठरवेल त्याच घोषणा द्यायचा असा ठाम निर्णय घेण्यात आला. आमचा मोर्चा हा तरुणांचा मोर्चा होता आणि त्यामुळे तारुण्यस्वरूप अशा घोषणा दिल्या जायच्या. या कुठल्याही वाटेल त्या घोषणा दिल्या जाऊ नये म्हणून कोणत्या नेमक्या घोषणा द्याव्या म्हणजे आमचं नेमकं म्हणणं काय मागणं काय यासाठी घोषणा कोणत्या तयार द्यायच्या हे ठरवण्यासाठी मी आणि अविनाश भातेकर यांची एक कमिटी स्थापन झाली होती आणि त्याप्रमाणे आम्ही भायखळ्याच्या एका हॉटेलमध्ये पहिल्या माळ्यावर आम्ही दोघांनी त्या घोषणा तयार केल्या. जवळजवळ 15-20 त्या घोषणा होत्या आणि त्या सायक्लोस्टाईल केल्या. त्या सगळ्या घोषणा आम्ही जिकडे तिकडे पाठवल्यात. त्या घोषणा अशा होत्या: दलित पंथ जिंदाबाद, क्रांतिबा फुले यांचा विजय येतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय येतो, आणू आणू समतेचं राज्य आणू, गाडू हिंदुत्ववाद गाडू, बोल दलिता हसला बोल, हिंदू राज्य पर हल्ला बोल, लानी है हमें आज़ादी लानी है, इस देश का क्या नाम है, भारत है या हिंदुस्तान, आमदार खासदार ज़मींदारों की औलाद, उन्हें देश बेचना है हमें देश बचाना है, गोळीला दलित पोळीला भट, हम उस देश के दुश्मन है जहाँ नारी इज्जत खतरे में है, जिथे घडतो एरणगाव बावडा त्या देशाच्या छातीत वावडा, देश को तोड़ते हैं उसे महात्मा कहते हैं, नई रोशनी लाई है देश में आग लगाई है, ऊर दलिता भूखा कंगाल बंदुकीला हात घाल, दलित गुलाम देश गुलाम, दलित स्वतंत्र देश स्वतंत्र. यातील एक अत्यंत महत्त्वाची घोषणा होती, ऊर दलिता भुके कंगाल बंदुकीला हात घाल. या घोषणेचा इतिहास असा होता की त्याच काळामध्ये एक सदाशिव मारुती चंदनशिवे मुक्काम अंकले तालुका जत जिल्हा सांगली हा जवान आपल्या गावाला आला असताना तिथल्या सुरक्षा लोकांनी त्याच्याकडे दारूची मागणी केली. ती दारू तो देऊ शकला नाही आणि म्हणून त्याला बेदम मारण्यात आलं होतं. याच काळात दुसरा असा एक प्रकार घडला होता. भीमू कांबळे नावाचा एक जवान महार बटालियनमध्ये काम करत होता. तो सीमेवर लढताना शिर तुटेपर्यंत लढला. अखेर त्याच्यामध्ये मृत्यू झाला. पण त्याच वेळेला म्हणजे तो तरुण भीमू कांबळे हा देशाच्या रक्षणासाठी सीमांचे रक्षण करत होता. त्याच काळामध्ये त्याच्या गावी त्याच्या पत्नीवर त्याच्या आईवर त्याच्यावर त्यांनी अन्याय होत होता. मिओ महातेकर यांनी एक पत्र काढून निषेध केला होता. ते महाराष्ट्र टाईमच्या 9 एप्रिल 1973 या वर्तमानपत्रात अगदी ठळक प्रमाणात ते प्रसिद्ध झालं होतं. म्हणजे देश रक्षणासाठी प्राणपणे लढण्याची परंपरा असलेल्या बौद्ध जवानांना त्यांच्या कुटुंबियांना मारहाण करण्यात येत असल्याचा प्रकार वाढत राहिल्याने सीमेवर रक्षण करणाऱ्या जवानांच्या बंदुका या देशावरच उलटतील आणि भीमू कांबळेसारखे त्या काळातले शिर तुटेपर्यंत जे तरुण लढत होते त्यांच्या कुटुंबियांच्या सर्वोच्च जबाबदारी या देशाने घ्यायला पाहिजे होती असं आमचं म्हणणं होतं. आणि ह्या म्हणण्यापोटीच ही जी घोषणा होती ती घोषणा आम्ही दिली होती. आणि ती घोषणा इतकी पोलिसांना आणि शासनाला लागली की ती घोषणा त्या दिवशी वर्तमानपत्राची हेडलाईन झाली होती. आणि म्हणूनच आमची एक दुसरी घोषणा जन्माला आली. ती घोषणा होती अबॉर्टन महार बटालियन अबॉर्टन. म्हणजे आम्ही स्पष्ट जरी काय म्हटलं नसलं तरी आता बंदुका ह्या त्या शत्रूवर बंदुका शत्रूच्या वर रोखण्याच्या ऐवजी आता या
देशांतर्गत जे अन्याय अत्याचार करतात त्यांच्यावर बंदुका रोखण्यात याव्यात अशा प्रकारचा त्या आमच्या घोषणेचा बचितार्थ होता. आणि अखेर 14 ऑगस्टला तो ऐतिहासिक दिवस उजाडला. प्रचंड मोर्चा निघाला. मोठ्या प्रमाणात तरुण वर्ग या मोर्चात सहभागी झाला होता. मोर्चाची जबाबदारी भाई संगारे, अविनाश महातेकर आणि जयवंताबाई जगदाळे यांच्याकडे सोपवण्यात आली. दरम्यान एक शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यासाठी निघालं. महिनाभर आधी वेळ मागितली होती, त्यामुळे मुख्यमंत्री व्यवस्थित भेटतील अशी अपेक्षा होती. पण जसं दलितांवरील अत्याचाराकडे दुर्लक्ष केलं जातं, तसंच या मोर्चाकडेही दुर्लक्ष करण्यात आलं. मुख्यमंत्री फक्त 1 मिनिटासाठी आले, तेव्हा पॅन्थरचे विठ्ठलराव साठे मुख्यमंत्र्यावर जोरात खेकसले. त्यांचा तो आक्रोश आणि आवेश पाहून 1 मिनिटासाठी आलेल्या मुख्यमंत्र्यांना तब्बल 1 तास वेळ द्यावा लागला. त्या काळामध्ये विधानसभेचं अधिवेशन चालू होतं. मोर्चा प्रचंड होता. आम्ही दिलेल्या घोषणा व्यतिरिक्त आणखी काही घोषणा उत्स्फूर्तपणे तरुणांनी दिल्या. आम्ही बाजूला गेलो की त्या घोषणा न होता आम्ही ठरवलेल्या घोषणा द्यायच्या. आमची पाठ फिरली की पुन्हा त्यांना ज्या वाटायच्या त्या घोषणा ते देत होते. म्हणजे वातावरण संपूर्ण परिसर दक्षिण मुंबईचा परिसर हा त्यावेळेला दलित पॅन्थरच्या नावानं, दलित पॅन्थरच्या घोषणेनं दुबदुबत होता. आणि शेवटी हा मोर्चा आमचा काळा घोडा इथं अडवण्यात आला. त्या अडवल्यानंतर मोर्चाला बांधून ठेवण्याचं काम त्यावेळेला भाई संगारे हेच करू शकतात असं समजून आम्ही भाई संघाला शिष्टमंडळात घेतलं नाही. शिष्टमंडळात मी नामदेव असार, राजा राणे, अविनाश वातेकर आम्ही शिष्टमंडळात मुख्यमंत्र्यांना भेटायला गेलो. आणि बाहेरचं जी सभा ही कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी प्रचंड प्रमाणात मोठी जी सभा होती त्यासाठी भाई संगारे यांना तिथे मुकरर केलं. भाईने ते इतका त्याच्या स्वतःच्या वक्तृत्व शैलीमुळे जबरदस्त त्याची वक्तृत्व शैली होती. याच्या बळावर त्याने तो मॉब सगळा कंट्रोल केला. आम्ही आतमध्ये गेल्यानंतर आम्हाला सहजासहजी मुलाखत दिली नाही. म्हणजे 1 महिना अगोदर पत्र देऊनसुद्धा आम्हाला त्याविषयी मुलाखत दिली गेली नाही. शेवटी आम्ही मुलाखत घेतल्याशिवाय तिथून बाहेर पडणारच नाही अशी भूमिका घेतली. बाहेर निरोप पाठवले आणि बाहेरचे आंदोलन देखील आतमध्ये जोपर्यंत मुख्यमंत्री आमच्या शिष्टमंडळाला भेटत नाहीत तोपर्यंत हा मोर्चा इथं डिस्पर्स होणार नाही अशा प्रकारच्या बाहेर घोषणा दिल्या गेला. नाईलाज झाला तेव्हा मुख्यमंत्र्यांनी आमची भेट घेतली आणि असं वाटलं होतं की ते आले त्याने आमचं निवेदन घेतलं, ते निघून गेले. त्यावेळेस विठ्ठलराव साठे यांनी त्याला दम दिला आणि सांगितलं, आम्ही 2 तास तुमची इथं वाट पाहतो आहे आणि तुम्ही 1 मिनिटामध्ये तुम्ही निघून चालत बसा इथं. आणि त्यात एक प्रकारच्या आदेशामुळे ऑर्डरमुळे मुख्यमंत्री इथं बसले. आणि आम्ही जे निवेदन सादर केलं होतं ते निवेदन 8 पानाचं ते निवेदन होतं. या प्रत्येक पॉईंटवर आम्ही मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आणि मुख्यमंत्री हे दगडी चेहऱ्याचे होते. त्यांनी फक्त बघतो, पाहतो, विचार करतो अशाच प्रकारे एवढीच उत्तरं दिली. ह्या निवेदनामध्ये सगळ्यात एक महत्त्वाचं आमचं मागणी होती ती म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचं जे साहित्य आहे ते साहित्य प्रकाशित व्हावं अशा प्रकारची मागणी होती. अन्याय अत्याचार संदर्भात होती आणि आमच्यावर ज्या केसेस ज्या टाकल्या होत्या त्या केसेस विड्रॉ करावं होतं अशामुळे ते मागलं होतं. हे निवेदन इतकं प्रचंड प्रमाणात गाजलं कारण ते निवेदन त्या दिवशी मुंबईच्या सगळ्या वर्तमानपत्रात आदल्याच दिवशी ते गेलं होतं. तर मुंबईच्या वर्तमानपत्रालासुद्धा या नेमकं मुख्यमंत्र्यांशी कोणत्या विषयावर चर्चा झाली याचं त्याला असं आधीच दिग्दर्शन झालं होतं. हा मोर्चा एवढा यशस्वी झाला की कारण एकाच वेळेला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिल्हा कलेक्टर आणि इकडे मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्यावर हा मोर्चा केला होता. आणि तो मोर्चा इतका यशस्वी झाला की दुसऱ्या दिवसाची सगळी वर्तमानपत्र त्या पहिल्या पानावर दलित पॅन्थरचा घणाघाती हल्ला अशा प्रकारचे बातम्या प्रसारित झाल्या. हा आमचा मोर्चा पूर्णपणे यशस्वी 100% यशस्वी झाला होता. विशेष म्हणजे या मोर्चामध्ये अत्यंत महत्त्वाचं म्हणजे स्त्रियांचा सहभाग मोठा होता आणि या सगळ्या स्त्रियांचा त्यावेळेला नेतृत्व जयवंताबाई जगदाळे या आमच्या मुलुंडमध्ये राहणाऱ्या महिलेने केलं होतं. महिला विभागाच्या त्या प्रमुख होत्या. त्यांनी त्या दिवशी महिलांना बांधून ठेवण्याचं काम त्यांच्या अमोघ भाषणानं त्यांनी केलं. म्हणजे एकाच वेळेला भाई संगारे आणि जयवंताबाई जगदाळे या 2 लोकांनी त्या मोर्चातल्या म्हणजे मोर्चेकरांना त्यांनी थोपवून ठेवण्याचं काम केलं आणि
सतत ते वातावरण पेटवत कसं राहील किंवा उत्स्फूर्तता कशी राहील याची त्यांनी या दोघांनी काळजी घेतली. या भागात इतकंच. पुढील भागात पाहू. मोर्चा यशस्वी झाला, पण मोर्चाच्या बातमीने दलित पॅंथरमध्ये फुटीची बीजे रुजू लागली. कोण होते या फुटीची सुरुवात करणारे? डॉक्टर आंबेडकर थॉट्स मोमेंट्स या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा आणि शेअर करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. Thank you.